नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली गणित विषयातील बेरीज हा घटक समजून घेणार आहोत. बेरीज म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, जमवणे किंवा अधिक करणे होय. एका छोट्याशा गोष्टीच्या साहाय्याने आपण बेरीज करणे म्हणजे नेमके काय करतात ते समजून घेऊया. एक सुंदर तलाव होते. त्या तलावात बदकाची 3 सुरेख पिल्ले होती. काही वेळाने त्या तलावात बदकाची आणखी 3 पिल्ले आली. आता तलावात एकूण किती पिल्ले आहेत? बघा मुलांनो, इथे बदकाच्या पिल्लांची संख्या वाढली आहे. जेव्हा संख्या आधीपेक्षा वाढते तेव्हा बेरीज करतात. एकूण किती या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इथे बेरीज करावी लागणार आहे. चला तर मोजूया एकूण किती पिल्ले आहेत. बघा, 1, 2, 3 ही आधीची बदकाची 3 पिल्ले आणि ही 3 नंतर आलेली बदकाची पिल्ले. आता एकत्रितरित्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. तलावात एकूण 6 बदकाची पिल्ले आहेत. आता हेच आपण संख्या रूपात कसे मांडतात ते पाहूया. तलावात बदकाची 3 पिल्ले होती म्हणून इथे 3 लिहूया. थोड्या वेळाने आणखी 3 पिल्ले आली. बघा, बदकाच्या पिल्लांची संख्या वाढली आहे म्हणून इथे आपण बेरीज करणार आहोत. बेरीज करण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. या चिन्हाला अधिक असे म्हणतात. 3 अधिक 3 किती झाले मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजेच 3 मध्ये 3 मिळवले असता बेरीज आली 6. मुलांनो, आपल्याला तलावात एकूण बदकाची किती पिल्ले होती या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता आणखी एक उदाहरण पाहूया. हा आहे राजू आणि ही आहे मीना. राजूकडे 5 सफरचंद आहेत. मीनाने त्याला आणखी 4 सफरचंद दिले. आता राजूकडे एकूण किती सफरचंद आहेत? बघा मुलांनो, जेव्हा एकूण किती, मिळून किती असे विचारले जाते तेव्हा बेरीज करतात. त्याचबरोबर उदाहरणातील वस्तूंची संख्या वाढली तर बेरीज करतात. इथे सफरचंदाची संख्या वाढली आहे. राजूकडे आधी किती सफरचंद होते? 1, 2, 3, 4, 5. राजूकडे 5 सफरचंद होते. हे 5 इथे याप्रमाणे लिहूया. आपण इथे बेरीज ही क्रिया करणार आहोत म्हणून बेरजेचे चिन्ह याप्रमाणे इथे देऊया. मीनाने त्याला किती सफरचंद दिले? 4 सफरचंद दिले. हे 4 इथे लिहूया. आता राजूकडे एकूण किती सफरचंद आहेत ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. राजूकडे एकूण 9 सफरचंद आहेत. 5 अधिक 4 बरोबर 9. 5 व 4 यांची बेरीज केली असता उत्तर आले 9. आणखी एक उदाहरण गोष्टीच्या साहाय्याने समजून घेऊया. पावसाळ्याचे दिवस होते. रिमझिम पाऊस सुरू होता. पावसाच्या हिरव्यागार झालेल्या जमिनीवर 2 बेडूक आनंदाने उड्या मारत पावसाची मजा घेत होते. तितक्यात आणखी 4 बेडूक तिथे आले व तेही उड्या मारू लागले. तर आता इथे एकूण किती बेडूक आहेत? बघा मुलांनो, आपल्याला काही गोष्टी एकत्र करायच्या असतील, मिळवायच्या असतील तर आपल्याला बेरीज करावी लागते. इथे एकूण किती बेडूक आहेत याचे उत्तर काढण्यासाठी
बेरीज ही क्रिया करावी लागणार आहे. सर्व बेडकांची एकत्र संख्या किती आहे? चला तर मग मोजूया. 1, 2 हे सुरुवातीला आलेले 2 बेडूक आणि हे 1, 2, 3, 4 नंतर आलेले 4 बेडूक. 2 व 4ची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरजेसाठी हे चिन्ह वापरायचे आहे. आता सर्व बेडकांची संख्या एकत्रित मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण 6 बेडूक इथे आहेत. 2 व 4 यांची बेरीज आली 6. हे आलेलं उत्तर संख्या रूपात मांडूया. 2 अधिक 4 याचे उत्तर लिहिण्यासाठी बरोबरचे चिन्ह इथे या प्रकारे मांडून आलेली बेरीज पुढे अशा प्रकारे मांडायची असते. ही बेरीज आपण उभ्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो. म्हणजेच 2 अधिकचे चिन्ह इथे मांडायचे. या 2च्या बरोबर खाली 4 लिहायचे. आता 2 मध्ये 4 मिळवले असता उत्तर येते 6. हे 6 इथे या आडव्या रेघेखाली अशा पद्धतीने लिहायचे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण एक अंकी संख्येची बेरीज कशी करतात ते शिकलो. याच पद्धतीच्या उदाहरणांचा सराव तुम्ही करा, कारण कोणतीही गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सराव आवश्यक आहे. धन्यवाद.